गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। आपला माणूस आपल्यासाठी तिसऱ्यांदा आपल्याला जबरदस्त फाईट देण्यासाठी आता सक्रिय झाले म्हणजे भाऊसाहेब वागचौरे ते मोठ्या प्रचारात सुरू कसं पाहतोय आता तिसऱ्यांदा फाईट होती। मी राजकीय याच्यामध्ये बोलणार नाही जास्त। मी 10 कोटी रुपये मला दिल्लीमध्ये स्टिंग ऑपरेशन झालं, मला 10 कोटी आम्ही सांगितलं की मी काय एजंट नाही, मी स्वाभिमान आहे, तुमचं काम असेल तर काम करून देईल, आम्ही तुम्ही दलाली फिलाली करत नाही। त्यामुळे मी 10 कोटी नाकारणार आहे। ते बोलले पूर्ण खर्च करतो आमच्यासाठी काम कर, आणि त्यांनी 10 लाख रुपये घेतले ना तुपामध्ये। 10 कोटी घेणारा पाहिजे का 10 कोटी नाकारणार पाहिजे, मतदार ठरवतील। आम्ही कधी खोटं बोलत नाही, आम्ही एक सांगतो काम होणार असेल तर सांगतो काम होणार आहे, आम्ही नाही होणार तर नाही बोलतो, तो नाही बोलतच नाही। आणि मग तुम्ही सांगा आता दिसायला मी ओरिजिनल आहे का नाही, केस दाढी मूछ आहे का, काळा आहे का काय, तो काळा आणि गोऱ्यामध्ये फरक करा ना तुम्ही। मी ओरिजिनल आहे का नाही, मी सकाळी 7 किलोमीटर चालतो, मी पैलवान पण आहे। मला माझ्या वडिलांनी एक पैलवान करण्यासाठी एक बैस आणली होती, मी चुकून मुंबईत गेलो परत दुसरी सोडूनच। माझं अंग आहे जरा पैलवानचं, त्याला वाटलं तर कुस्ती खेळू ना आपण। त्यामुळे कशी नाही माझी कोणची तयारी आता शिक्षणाचा आहे, तुला मी डबल ग्रॅज्युएट आहे, तू डबल ग्रॅज्युएट काय, मी लोकसभेमध्ये जे पाहिजे ते करू शकतो ना। मला जे पाहिजे जे हिंदीमध्ये आहे ते मराठीमध्ये आहे ते इंग्लिशमध्ये मी बोलू शकत नाही। अरे तुझ्यापेक्षा मी माणसाला ओळखू शकतो ना, तुझे 32 वर्ष सर्व्हिस झाले, माझे 40 वर्ष जनतेमधली सर्व्हिस आहे, आणि जनतेवाली सर्व्हिस भारीच असते का नाही, माणूस बघितला तर ओळखा येतो। दिवसापासून तुम्ही मुंबईमध्ये होता, दुसरीकडे चर्चा सुरू होती की तुमच्याऐवजी दुसऱ्याला उमेदवारी दिली जाणार, ही जागा भाजपला जाणार किंवा मनसेला दिली जाणार। आता तुमच्या या सगळ्या वरिष्ठांच्या चर्चेमध्ये तुमच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालंय। या ठिकाणी पहिली गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला कामाला लागा म्हणून सांगितलेलं आहे, आणि माझं काय एक गोष्ट आहे, माझं कधी विषय नसतो, मला होणार असेल तर सांगतो, मी काही खोटी कधी शपथ घेत नाही, मला आज होणार म्हणून। शिंदे साहेबांनी शब्द कामाला वेळेस पण सांगितलं होतं। आता रामदास आठवले साहेबांचा प्रश्न तुम्हीच विचारला, माहितीचा आहे, युतीमध्ये आहे, कुणाला मिळालं ते काम करू। परंतु ह्या मतदारसंघामध्ये सभा मंडप बनवणं म्हणजेच काम। आंधळा भैरा जो आहे, मुका आंधळा भैरा 5 कोटी, मी एक पत्रकार देतो तुम्हाला, आता ते सतत बोलतात मी सक्रिय आहे, मी लोकप्रशासकीय आधारे फार मोठं काम केलेलं आहे। 2009 ते 2014 पर्यंत सन्माननीय उबाटाचे उमेदवार आणि इकडले सीओ होते, त्यांनी 10 लाखाचा तुपामध्ये, आता आपणच ही कव्हरेज बातमी दिलेली आहे, आता आम्हाला बोलायची गरज आहे का, 10 कोटी नाकारणारा का 10 लाख स्वीकारणारा। एक दुसरी गोष्ट, तो सक्रिय बोलतो राजकीय जीवनामध्ये, तर तो 5 वर्षे खासदार असताना 1,31 लाख रुपये अखर्चित निधी होता त्याचा, आणि हे पत्र आहे ते मी 2014ला खासदार झाल्यानंतर माझ्याकडे वर्ग केले। म्हणजे किती सक्रिय आहे, म्हणजे तुम्ही बीडीओ असताना गावात गेले मान्य आहे, तुमची ड्युटीच आहे, परंतु गावाला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून माझ्या हातातून एक गोष्ट मानावं लागेल, माझे एक संस्कृती, माझे एक्स्ट्राचं वय लागलेलं आहे, मी त्याच्यापेक्षा बरा आहे तसा, एक्स्ट्राचं लागले तरी 7 किलोमीटर चालू शकतो, मला खोटं बोलता येत नाही। आणि ही परंपरा आहे, मी आमदार असताना पण कधी उद्घाटन केलेलं आहे। आता हिथं माझी अडचण काय, सरळ पट्ट्यामध्ये सरळ समृद्ध माणसं आहेत, आता समृद्ध माणसात घुसलं तरी अडचण नाही, नाही घुसलं तरी अडचण। त्यामुळे माझे काम प्रत्येक गावामध्ये दिलेले आहे, आणि गावच्या न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असेल, आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, सर्वांच्या सहकार्याने हा मतदारसंघ तसा पुढच्या काळामध्ये
काय म्हणलं ओपन होईल किंवा परत येईल कुठून, परंतु 2014ला मी माझे एक वैशिष्ट्य आहे, आज पण मी कर्जत जामखेडमध्ये माझा आमदार जरी माझी आमदार असेल तरी मी कर्जत जामखेडमध्ये गेल्यानंतर ते आमदार म्हणूनच बोलावतात, न बोलता 50 लोक जमा होतात सर्व पक्षाचे, हे माझं गुडविल आहे. आता ते पक्ष प्रवेश करतात तर 2 माणसं येत नाही. मला सांगा त्यांनी किती केलं, माझं राजकीय जीवन माझं नका त्याचं सांगा. पहिल्या वेळेस गेला किती माणसं गेले त्याच्याबरोबर, दुसऱ्या वेळेस गेला भाजपमध्ये, भाजपचे परत किती गेले. मग त्याचं राजकीय गणित आणि ह्याच्यामध्ये चूक आहे. पण एक गोष्ट आहे, खरं काम करणारी बोलण्याची भूमिका ठेवली पाहिजे. चर्चा सुरू होत्या सगळ्या की ही जागा मनसेला जाणार किंवा आठवले गटाला जाणार किंवा भाजपला दिली जाणार, या सगळ्या चर्चा आता संपल्या का? आता ह्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून ह्या ठिकाणी शिंदे साहेब देतील, महायुतीचे नेते देतील, त्याबद्दल खासदार त्यांच्या बरोबर राहील, त्यामुळे कसली चिंता नाही. आणि मला असं वाटतंय निवडणूक लढवताना शिवसेनेचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, RPIचे कार्यकर्ते सर्वांनी मदत केली. आणि म्हणून हे मदत करताना मी आभार मानेल याच्यासाठी की हा मतदारसंघ जागृत आहे. आता आम्हाला काय सांगायचं, आता मी साखर सम्राटामध्ये पहिला 2014ला आलो, आमच्याकडे वन मॅन शो होता. त्यामुळे ह्या सर्व मतदारसंघामध्ये माणसं चांगले आहेत, सर्व कार्यकर्ते चांगले आहेत, पत्रकार चांगले आहेत. त्याला जोडून प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षापासून खासदार आहात आणि अनेक कार्यक्रम तुम्ही तुमचे वेगळे घेतलेले आहेत, कधी त्या आधी माझी आमदार तुमच्या सोबत दिसले नाही किंवा तुम्हाला देखील अनेकदा डावलण्यात आले कार्यक्रमात. आता ते लोकशाही पद्धती आहे, ऐकायला तुमचं ऐकायला काय गोष्टीमध्ये थोडे मतभेद असतात, परंतु आम्ही त्यांच्या नादी लागत नाही, ते आमच्या नादी लागत नाही. आम्ही त्यांना त्रास दिला नाही कधी आणि त्यांनी आम्हाला केला नाही, त्यांनी आमचं काम केलेलंच. त्यामुळे आमचा काही रोष नाही आणि त्यांचा आम्हाला कधी त्रास नाही. आजही महायुतीची त्यांची बैठक आहे, मात्र जे प्रमुख जे नेते आहेत किंवा आजी माझे आमदार आहेत हे दिसत नाहीये, काही पदाधिकारी पदाधिकारीच आहे. अचानक काय झालं, हा तुम्हाला एक सांगायची गोष्ट, बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री शिर्डीमध्ये येणार आहेत आणि शिर्डीचा बैठक संवाद यात्रा आहे, त्यामुळे ते शिर्डीमध्ये येणार आहे. ती बैठक पण आहे आणि त्यामध्ये व्यवस्था करा. या ठिकाणी पत्रकार सर्व मला वाटते देशामध्ये सर्वात हुशार, सर्वात बुद्धिजीवी एक बाबांच्या नगरीमध्ये मीडिया सेल एकदम स्ट्रॉंग आहे. त्याबद्दल आपल्या सर्व बाजून देशातल्या माहिती आपल्याकडे असतात, त्याबद्दल आमच्याबद्दल शंका नाही. परवाची एक जी माहिती आहे, मुंबईमधल्या एका तडीपार आहे, अनेक घटनेचे गुन्हे दाखल आहे, मी त्याला घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेला तरी प्रवेश करावा. पगार नावाचा जो व्यक्ती आहे तो जिल्ह्यातून तडीपार आहे, असे फोटो तुमचे व्हायरल झाले, फोटो मध्ये देखील आहे. आमच्या याच्यामध्ये काय झालं, आमच्याकडे आमचे संघ भोर म्हणून आहे, आमचे पक्षाचे कार्यक्रम, त्यांनी ठरवलेला कार्यक्रम आहे आणि ते कार्यक्रम पक्षाचा कार्यक्रम आहे. एकीकडे तुम्ही सांगताय विकास, तुम्ही एवढे विकास कामे केले सांगताय, दुसरीकडे सांगताय की महायुतीचे उमेदवार त्याचं काम करू, म्हणजे अद्यापही पक्षाकडून तुम्हीच उमेदवार असणार असं निश्चित 100% बीज आहे. काय सांगायचं तुम्हाला, आता तुम्हाला हेच काढायचं होतं. भारतीय जनता पार्टीकडून माझ्याकडे लिस्ट आहे ना, काय तुमच्याच पक्षाची काय लोक असंतुष्ट आहे, एक घरात 5 बोट सारखे असतात, त्यांची नाराजी असेल आम्ही काढू. दुसरा एक प्रश्न असा आहे, तुम्ही मुख्यमंत्र्यांचं नाव घेता आणि देवेंद्र फडणवीस घेतलं, एकनाथ शिंदे घेतलं, मात्र 2.5 वर्ष तुमच्याच पक्षाचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यांनी काही काम केले नाही का? तुमच्या यादीमध्ये त्यांचं नाव, आम्ही दोन्ही निवडणुकीमध्ये मदत केली म्हणून सांगितलं तुम्हाला. उद्धव ठाकरेंनी काही काम केलं नाही 2.5 वर्ष तुमचं? आमचं काम काही कुणाचंच झालेलं आहे, ते काय कागद वाचलेलं आहे, काय सांगायचं. उद्धव साहेबांनी काम केलं नाही असं नाही, त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होता, तो दिला आणि वेळ देणाऱ्या माणसाचं समस्या ऐकल्या. निश्चित ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचा दौरा या ठिकाणी झाला त्यावेळेस तुमचा त्यांनी गद्दार म्हणून उल्लेख केला, मात्र दुसऱ्या बाजूला त्यांच्या स्टेजवरती 4 पक्ष बदललेला उमेदवार त्यांनी जाहीर केला. आम्ही एक सांगा,
उद्धव साहेबांचं संगमनेरचं स्टेटमेंट आहे, हा तुपचोर आहे, हा गद्दार आहे. आता आम्ही तर समजा भारतीय जनता पक्षाचा आमचा जन्म झाला, आम्ही त्या विचाराशी सहमत आहे. त्यामुळे तुम्ही 2014-2019 ला उद्धव साहेबांनी तिकीट दिलं मान्य, परंतु ह्या ठिकाणी काम करत असताना उद्धव साहेबांनी आम्हाला मदत केली. पण शिवसेना भाजपच्या युती म्हणून आम्ही खासदार झालो, आम्ही त्यांच्या बरोबर आहे ना. आता गद्दार हा किती, आता तुम्ही सांगा, चोर बोलले तेच, गद्दार तेच बोलले. आता सावकार झाला कसा आम्हालाच कळाला, ते तुम्ही शोधायला झाला. 2019 ला तुमच्या विरोधात निवडणूक लढवणारे भाऊसाहेब कांबळे देखील आता तुमच्या सोबत आले, तुमच्या पक्षात आले, त्यांना पण काही शब्द दिलाय? नाही, त्याबद्दल नाही. आता ते मुख्यमंत्री आणि त्यांच्यामध्ये लोकसभेचा उमेदवार आपण राहणार आहे, त्यामुळे त्याचं पुढे बघू काय आहे ते. तुम्ही जे म्हणताय लोकसभेचे उमेदवार जे राहिले नक्की झालेलं आहे, हेमंत खडसेंच्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं. श्रीकांत शिंदेंनी जाहीर केलं होतं, मात्र काल त्यांना शक्ती प्रदर्शन करावं लागलं ठाण्यात जाऊन. उद्या जर तुमच्या नावाच्या बाबतीत असाच गोंधळ झाला तर तुम्ही शक्ती प्रदर्शन करणार का? काही गरज नाही तशी, आमची शक्ती प्रदर्शनाची गरज नाही. आमचा मुख्यमंत्र्यांवर 100% विश्वास आहे. धन्यवाद. पक्ष वाढण्यासाठी करणार, बोलणार ना, तिथं कोणी पक्ष करत, सर्वच पक्ष मागणार ना. त्यांचं काय चुकलं काय? माझी नाराजी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून आली, आता ती दूर होईल का? दूर होईल, सर्वांची दूर होईल. आलेत ना हे काय, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना. पंतप्रधान मोदी साहेबांचं एक महत्वाकांक्षी प्रकल्प होतं सांसद आदर्श गाव, त्या अंतर्गत प्रत्येक खासदाराने गावं दत्तक घ्यायची होती. आपण कोणती गावं दत्तक घेतली होती, काय विचार त्याचा केलेला? आता काय झालं, त्यानंतर तुम्हाला स्पेशल आम्ही मिटिंग लावू. त्यांचं मत होतं की खासदार एकाच गावात जाणं मुश्किल होतं. आता ते देताना आम्हाला 5 कोटी रुपये निधी आहे आणि एका विधानसभेला 80 लाख रुपये येतात. आता आम्ही जर सर्व पैसे एकाच गावाला दिले तर अडचणी होऊन जातात. ती योजना केवळ मालूंच्या गावासाठी तुम्ही निवडली होती आणि ती स्पेशल योजना 1 वर्षासाठी होती. 1 वर्षात तो खर्च न झाल्यानंतर नाही, निधी त्या गावामध्ये, मालूंच्या गावामध्ये घरकुल असेल, शाळा असेल, हे सेंट्रलची गव्हर्नमेंटचा फायदा त्याचा सर्वांना झाला. त्यामुळे आदर्श गावाचा प्रॉब्लेम आहे की निधी तुम्ही कुठून देणार आहात, त्यामध्ये ती अडचण.